दशक चौथा, समास पहिला, श्रवण भक्ती. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सुरुवातीला अगदी समर्थांना आपण आता भक्ती करून प्रेमाने आळवायचं आहे. आज आवश्यक आहे, कारण भक्ती सुरू होते आजपासून. म्हणजे महत्त्वाचा यात सांगितला भक्ती मार्ग. त्यासाठी भक्ती मार्गाची जर सुरुवात होत असेल तर सुरुवातीला आपल्याला समर्थांना आळवणी करणं सतत चालूच असतं, पण आज विशेष पुन्हा ते श्लोक म्हणणं आवश्यक आहे. कुठे कोणता वेद वेदांत पाहू, कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कसे ओळखू संत पंडित ज्ञानी, कसे कुणा भीक मागू असे मी अडाणी. ठसे नामला कुणाचा प्रबोध, मला दासबोधीच लाभेल बोध. कुठे तीर्थक्षेत्रादि धुंडीत जाऊ, कुठे योगाभ्यास सेवित जाऊ. वृषालित आहे हा. कसे आवरू शत्रु हे काम क्रोध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्थे दिली श्रेष्ठ अध्यात्म खाण, समर्थे दिली श्रेष्ठ अध्यात्म खाण, पुरे तेवढी ना कशाचीच वाण. असे लाभला मानसी हाच बोध, मला दासबोधीच लाभेल वेद. नसे शास्त्र विद्या कला ज्ञान नाही, बुडे मी सदा संस्कृतीच्या प्रवाही. जरी अज्ञ मी बद्ध होईन सिद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. समर्था असे मी जरी पाप खाणी, अति आदरे ऐकली ग्रंथवाणी. जळे पापराशी मिळे ज्ञान शुद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मंत्रे तीर्थे द्विजे दैवे, दैवज्ञे भेषजे गुरौ. यादृशी भावनां कुर्यात्, सिद्धिर्भवति तादृशी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम, माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे.
यो जातो मनुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक तिसरा समास झालाय पूर्ण। पहिल्या याच्यामध्ये आवाहन केलंय पहिल्या दशकामध्ये सगळ्यांना, आणि दुसरा तिसरा समास आपली अतिशय उत्तम प्रकारे, जसं आपण नांगरणी वखरणी म्हणतो जमिनीची सुपीक पीक येण्यासाठी, तशी करून ठेवली आहे मनाची समर्थांनी। याची जाणीव प्रत्येक श्रोत्याला वक्त्याला आणि मननकर्त्याला चिंतनकर्त्याला व्हायला पाहिजे की त्यांनी छान तयारी करून ठेवली आपली सगळी, कसं वागलं पाहिजे, परमार्थ निरूपण काय आहे, आणि सगळे उत्तम गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण सांगत असताना परमार्थ सांगितला, त्यानंतर वैराग्य निरूपण सांगितलं, वैराग्य निरूपण झालं आहे। या सगळ्या प्रकारांनी मनाची अशी अवस्था केली आहे की ज्या ठिकाणी आता भक्ती निर्माण व्हायलाच पाहिजे। भक्ती आणि प्रेम इतकी कडू गोळी दिली की संसाराला सोडायला सांगितलं, जरी नसलं ते संसारातून मन काढून घ्या असं म्हणत असताना ही कडू गोळी आहे। ही कडू गोळी जरी समर्थांनी आपल्या समोर ठेवली तरी सुद्धा आता भक्ती आणि प्रेम हे निर्माण झालं पाहिजे। यासाठी अगदी मूळ दासबोधाचा, अगदी आपण त्याचं हृदय म्हणू शकतो असा हा जो समास आहे, त्या ठिकाणी आपल्याला पहिला समास बघायला पाहिजे। पहिला जो समास आहे त्या पहिल्या समासाचं याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं। ग्रंथारंभ लक्षण म्हणजे हीच आपली प्रस्तावना आहे, जी प्रस्तावना आपण पूर्वी बघितली। सुरुवातच आपली ग्रंथाची जी झाली त्यावेळी तर मनाची स्थिती नव्हती, मनाचे श्लोक वाचले होते, मनोबोध आपल्याला समजला होता की नाही हे माहीत नाही, पण इतकं सगळं समजावून सांगितलं आहे बारीक बारीक बारीक, आता मन तयार झालं आहे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे याची प्रस्तावना नवविधा भक्ती येथे सांगितला भक्तियोग। मग भक्तियोग जर सांगितला आहे, ज्ञानमार्ग कर्ममार्ग न सांगता या ठिकाणी सांगितलं आहे समर्थांनी की भक्ती निर्माण होण्यासाठी आपली वृत्ती व्हायला पाहिजे ना तिकडे तल्लीन। मग हे सांगत असताना सुरुवातीला रंभरक्षण जेव्हा सांगितलं, श्रोते पुसती कोण ग्रंथ, आणि जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला श्रोत्याला तेव्हा त्यांची आपलं काहीही तयारी नव्हती, मनाची अवस्था नव्हती। मनाची अवस्था नसताना सुद्धा असं ठीक आहे ऐकू, आणि ऐकत असताना त्यात रममाण होऊन आता 3 समास पूर्ण झालेत, 3 दशक पूर्ण झालेत, आणि इतके समास अगदी थोडे थोडे स्वगुण परीक्षा अ ब क ड कसे स्वगुण असले पाहिजे हे सगळं पूर्ण झाल्यावर आता समर्थांनी कडक गोळी देऊन सुद्धा आता समर्थांवर प्रेम निर्माण झालंय। समर्थांवर प्रेम, समर्थांचा विश्वास, समर्थांची कृपा झाली असं म्हणायला हरकत नाही। तेव्हा कुठे हा पहिला समास जर आपण वाचला तर पहिला समास सुरुवातीचा ग्रंथारंभ लक्षण, त्यामध्ये सुरुवातीच्या 4 ओळी आहेत। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे। सुरुवातीला शंका मनामध्ये, अशा प्रकारचं आपलं याच्यावरचं निरूपण झालंय। पण आता सुपीक जमिनीमध्ये जर बी पेरलं तर कसं उगवेल, आता जमीन सुपीक झाली आहे असं समर्थांची आपल्याला आशीर्वाद मिळाला असं गृहीत धरायचं आहे। अमृत कण आपल्याला लाभले असं जर विचार केला तर ती जमीन सुपीक झाली, मग कसं बी निर्माण होईल। आता या प्रश्नाचा अर्थ जर पहिल्यांदा ऐकला तर ग्रंथानाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद येथ बोलेला विशद भक्ती मार्ग, या ठिकाणी भक्ती मार्ग सांगितला आहे म्हणे। आता कोरडा 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 आपण ऐकला शब्द भक्ती मार्ग सांगितला आहे। भक्ती इतकी सोपी आहे का? मनाची अवस्था बदलणे,
दुसऱ्या गोष्टीतून मन काढणे आणि आणखी दुसऱ्या गोष्टी जी अदृश्य आहे त्याच्यामध्ये लावणे इतकी सोपी नाही. तरीही आपण विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून आपण पुढे पुढे गेलो. पुढे पुढे गेल्यावर आपलं मन अगदी तल्लीन झालं हे निश्चित आहे. आपलं मन तल्लीन झालं. त्यांनी किती वेळा आपल्या मनाची काळजी घेतली. तुम्ही माझा राग करू नका, गैरसमज करू नका, असं सांगत 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 त्यांनी ती कडू गोळी आपल्या मनामध्ये उतरवली. आता प्रत्यक्ष भक्ती म्हणजे काय हे सांगत असताना समर्थ किती गहिवरणार आहे याचा विचार कर. आता त्यांनी सुरुवातीला फक्त म्हटलं भक्ती मार्ग सांगितला. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षणं, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले, हे सांगितलं आहे की नाही त्यांनी. आता सांगत असताना या 3 दशकांचा जर आपण विचार केला, प्रत्येक समासातल्या प्रत्येक ओवीचा आपण किती सखोल गांभीर्याने आणि प्रेमाने, भक्तीने, विश्वासाने, त्यांच्यावर विश्वास का बसला? कारण त्यांची कृपा झाली. त्यांची कृपा झाल्यानंतरच विश्वास बसतो. म्हणजे दुसऱ्या गोष्टीतून मन काढून अगदी आपल्या कल्याणाच्या गोष्टींकडे लक्ष लावणं म्हणजे अध्यात्म निरोपण निरोपिले म्हणतात ते. भक्तीचे न योगय देव निश्चय पावती मानव, ऐसा है अभिप्राव ये ग्रंथी. हा अभिप्राव मी दिला आहे म्हणतात या ग्रंथामध्ये. मुख्य भक्तीचा निश्चय. आता झालेलं जरी असलं तरी ऐकताना किती बदल वाटतोय बघा ऐकताना. कारण निरोपण संपलेलं आहे, वैराग्य निरूपण संपलेलं आहे. आता भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. पटणारच. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलला असे. जे तरी ते निरूपण झालेलं असलं तरी सुद्धा आता आपल्या मनस्थितीतला बदल आणि पहिला समास कसा वाटतोय बघा. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायोज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलला असेल. आणि हे सगळं मी जे बोललो आहे ते तुम्हाला 3 दशकांमध्ये समजावून सांगितलं. त्याच्या पायऱ्या कशा आहेत म्हणतात ते. पायऱ्यांनी जर जायचं असेल, येथं बोलला भक्ती मार्ग, अगदी ह्यावरती मी बोलणार आहे. आणि मी म्हणजे समर्थ बोलणार आहेत. आणि नवविधा भक्ती मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. नवविधा भक्ती होण्यासाठी कशा प्रकारच्या भक्ती, कोणाला काय करायचं आहे ते सांगण्यासाठी हे सगळी सुपीक जमीन मनाची अवस्था करून ठेवली आहे. ह्यावरती आपला आता विश्वास बसायला लागला. किती त्याला अमरत्व आहे या ग्रंथाला, त्यांच्या शब्दांना, ते आपल्याला आता कळेल. येतं बोललेला भक्तिमार्ग. भक्ता म्हणे तो एकभावे भगवत भजन करावे, हे त्यांनी पहिल्या दशकामध्ये सांगितलंय. मग भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय त्याची थोडी प्रस्तावना लागेल. भक्ती म्हणजे भजन भक्ती, भागो भक्ती आणि भंजन भक्ती असे 3 प्रकार त्यांनी सांगितले आहे. भजन भक्ती, भागो भक्ती आणि भंजन भक्ती. भक्ती करा आणि भक्ती जर केली तर 4ही अंगांनी आपण भक्ती करू शकतो. 4ही अंगांनी कशी? रस घ्यायचा आहे, त्याच्यात रसास्वाद घ्यायचा आहे. जसं आपण म्हणतो नुसतं वाचायचं नाही, या सगळ्या पद्धतीने जर वाचला तरच आपल्याला भक्तिमार्ग सापडू शकेल. भक्तिमार्ग असा शब्दांनी मिळणार नाही, त्या ठिकाणी रसप्राप्ती झाली पाहिजे आपल्याला तरच. आता भज म्हणजे जो भक्ती आपण करत असताना त्याच्यामध्ये तल्लीन होलं, भगवंताच्या लीला ऐकाव्या वाटणं, भगवंताच्या लीला ऐकाव्या वाटणं, त्याचे गुण बघावं वाटणं, त्याचं रूप बघावं वाटणं, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या रूपाकडे बघत राहावं वाटणं. वाटतंय का तसं? जोपर्यंत आपल्या मनामध्ये अशी भक्तिभाव रसपूर्ण निर्माण होणार नाही, त्या ठिकाणी समोर असलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला जाणवणार नाही. त्यामुळे भगवंताचा महिमा आधी जाणावा, असं समर्थ म्हणतात. आधी भगवंताचा महिमा जाणावा. भगवंत काय आहे हे जर तुम्ही जाणलं, लीला ऐकल्या, त्याचे गुण पाहिले, त्याला शोधलं आणि संत संगतीमध्ये राहिलं, प्रवचन कीर्तन कथा श्रवण गुणगायन करून भगवंताच्या स्मृतीला पुन्हा पुन्हा मनात घोळवायचं. करण्यासाठी भक्ती मनात निर्माण होण्यासाठी ह्याच गोष्टीकडे ओढा घेतला पाहिजे. आजचा दिवस निघून गेला म्हणून नाही, आजचा दिवस निघत असताना आज भक्तीचं श्रवण झालं नाही, भगवंताचं सगुण कीर्तन मी केलं नाही, त्याच्यामध्ये माझी वृत्ती तल्लीन झाली नाही, तर ती भक्ती नाही. स्वतःहून या सगळ्या गोष्टींचा ईश्वराची भक्ती कर, म्हणजे ते म्हणतात ईश्वराचा अंश आहोत हे समजून घे. ते तर अगदी महत्त्वाची गोष्ट सांगतायत भक्तीमध्ये की ईश्वराची भक्ती कर म्हणजे आपण त्याचाच अंश आहे हे समज. सोपी किती मोठी आपल्याला उपमा दिली आहे खरं तर समर्थांनी या ठिकाणी, की तू त्याचा अंश आहे. मग त्याचा अंश आहे, मग त्याचा अंश असल्यामुळे त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण होणार की नाही? आपल्याला आपल्या आईवडिलांबद्दल का बरं प्रेम असतं? कारण आपले आहेत ते. मग तसा भगवंत माझा आहे असं जेव्हा वाटेल तेव्हाच आपल्याला भक्ती माझ्या मनात निर्माण होईल. मग ईश्वराची भक्ती कर म्हणजे अविद्येमुळे काय होतं?
अज्ञानामुळे काय होतं किंवा मागच्या जन्मीच्या पापकर्मामुळे होतं, आपण त्याच्यापासून दूर जातो आणि हीच गोष्ट विसरतो. ही गोष्ट कोणती विसरतो की आपण त्याचे आहोत, त्यांनी आपल्याला काहीतरी विशेष कार्यासाठी पाठवलं आहे असं विसरतो. भक्तीचं प्रस्तावना थोडी रुक्ष असेल, पण भक्ती निरूपण अतिशय गोड आहे. भक्तीची प्रस्तावना का कठीण? कारण त्या भक्तीमध्ये जाण्यासाठी कोणती तरी मनाची अवस्था बदलायची आहे, त्यामुळे हे कठीण वाटू शकतं. ईश्वराची भक्ती करणे अविद्येमुळे जड जातं. एकदा का अविद्येचा मायेचा पगडा हटला की मी जगाचा नसून भगवंताचा आहे, ही गोष्ट मनात पक्की झाली की येणारे सुख आणि दुःख हे सगळे त्याला समर्पित करता येतात. समर्पित करता येतात. संतांनी केलेले आहेत. त्यांनी वेगळ्या दृष्टीने संसाराकडे बघितलं, वेगळ्या दृष्टीने जीवाकडे बघितलं, वेगळ्या दृष्टीने स्वतःच्या जीवनाकडे जेव्हा बघितलं, तेव्हा मी जगाचा नसून भगवंताचा आहे असं मनात यायला पाहिजे. तरच आपण ह्या गोष्टीकडे भंजन. आणि मग दुसरी गोष्ट, भंजन करणे म्हणजे मोडणे, तोडणे. काय तोडायचं आहे? संसाराचा पाश तोडायचा आहे. म्हणजे भक्ती करत असताना त्याच्याकडे ओढल्या जायचं म्हणजे विवेक आहे. आणि वैराग्य म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या पाशापासून दूर जायचं आहे. जर आपण ह्या गोष्टी तोडू शकलो, मोडू शकतो, नाश करू शकलो, त्याचा पराभव करू शकलो. पराभव कशाचा करायचा आहे? आता हे सगळं आतल्या आतच करायचं आहे. पराभव वाईट गोष्टींचा, नकारात्मक विचारांचा, माझ्यामध्ये असलेल्या सद्गुणांचाच विकास करायचा आहे. दुर्गुणांना दूर सारायचा आहे. असं मंथन, मनाचं मंथन जर झालं आणि एकदा का ती दिव्यदृष्टी प्राप्त झाली, समर्थांची कृपा झाली, की मग यापासून आपण मुक्त होऊ शकतो. पण ईश्वराची भक्ती कर म्हणजे तुझ्या आनंदात येणाऱ्या ज्या काही गोष्टी, आनंदात बाध येणाऱ्या, आनंदात, सुखात नाही. सुख आणि आनंद या गोष्टी पुन्हा वेगळ्या आहेत. सुख म्हणजे जे दिसतंय थोडंसं क्षणिक असतं, थोडा वेळ सुख मिळतं आणि नंतर पुन्हा आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. ही संकल्पना संपली आता. आता या ठिकाणी आनंद प्राप्ती व्हायची असेल, आनंद स्वरूप परमात्मा जर भेटायचा असेल, तर त्याचा अंश आपण असू तर सुख दुःखाच्या पुढे असलेला आनंद आपल्याला बघावा लागणार. जो शाश्वत आनंद आहे. याचं कारण तो शाश्वत आहे. आता याच्यासाठी जर उदाहरण दिलं साधं, की तो शाश्वत आनंद, आनंदकंद असा जो सिंधू, आनंदाचा सागर जो आहे, त्यांनी जेव्हा अवतार घेतला, त्या अवतारामध्ये त्याला जे सुख आणि दुःख झालं त्याचा परिणाम त्याच्यावर झाला नाही, म्हणून ते राम झाले. या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्याच्या परे म्हणजे भक्ती आणि शक्ती तसं एकमेकांना चिकटूनच असतात. शक्ती निर्माण होते, भक्ती आली की शक्ती निर्माण होते आणि स्वतःच्या अहंकाराच्या ऐवजी छोटासा जीव आहे आपण त्याचा, आपल्या हातात काही नाही हे जेव्हा लक्ष, त्याचा जीव आहे आणि तो जे करतो ते सगळं आपल्यासाठी कल्याणाचं आहे हे एकदा ठरलं की अहंकाराचा बळी दिला जातो. हा नाश आहे. भक्ती करण्यासाठी अहंकाराचा नाश, अहंकाराचा नाश. बरं, आपला नाश नाही, आपल्या अस्तित्वाचा नाश न करता अहंकाराचा नाश आणि स्वीकार करायचा आहे. जे आहे त्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे. म्हणजेच पुन्हा मंत्रे तीर्थे द्विजय दैवे दैवज्ञे भेषजे गुरव यादृशी भावनाम कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. मग त्याप्रमाणे जसं आपल्या मनात असेल तसं घडतं. म्हणतो ना, आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आली ती कसं काय ऐकतो, ब्रह्मांडामध्ये त्या लहरी जातात, चांगल्या आणि वाईट लहरी जातात. आपण जे विचार करतो ते घडतं, काही काळाने का असेना. या सगळ्या गोष्टी घडतात. कोणतीही परिस्थिती नसताना, काहीही आशा नसताना, शाश्वती नसताना एखाद्या वडिलांनी घराचं गेट मोठं केलं आहे. एखाद्या वडिलांनी समजा म्हटलं की घराचं, ज्या ठिकाणी त्यांची स्वतःची परिस्थिती नाही, घर चांगलं आहे, घर चांगलं नाही, कुडाच्या घरात राहतात आणि म्हणे लोखंडाचं गेट करायचं आणि ते खूप मोठं का करायचं? का बरं तुम्ही मोठं गेट केलं? काही सांगता येत नाही. माझा मुलगा पुढे गेला आणि 2-2 गाड्या घेईल तो, मग त्या गाड्या आत येताना ही अडचण नको व्हायला दरवाजाची, म्हणून मी आता इथे पाहिलं तर सध्याची काहीच परिस्थिती नाही. पण विचार असा करतात आणि खरोखर 2 नाही 4 गाड्या घरी येतात पुढे जाऊन. हे जर संसाराच्या बाबतीत घडू शकतं, तर आपण निर्विकार होऊन जर भगवंताची भक्ती केली, काय नाही होऊ शकणार. हे साधे साधे संसारातले उदाहरण. माझा मुलगा असा डॉक्टर होईल असं जेव्हा म्हणतो, तोच विचार पुढे नेतो आणि तसं घडतं. ज्या सगळ्या गोष्टी जर या संसारामध्ये घडत असतील, तर मग जसं मन चिंतत असं जर होत असेल, तर मनाने चांगलंच का चिंतन करू नये. असा समर्थांचा या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी जी भावना ठेवतो, जे सामर्थ्य स्थापतो, जे स्थान कल्पितो, जो महिमा मानतो, त्याचे हुबेहूब प्रतिबिंब म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. जसं आपण आरशात बघू, जसं आपलं रूप आहे तसंच दिसणार आहे. तसं आपण जसं भगवंताला बघू तसाच भगवंत आपल्यासमोर प्रगट होतो. हे कितीतरी उदाहरणांवरून पुराणांनी सांगितलं आहे. मग त्यामुळे भक्तीमध्ये जीव ईश्वराशी संबंध जोडतो. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व प्रस्तावनेत भक्तीच्या.
आणि हाच त्याचा हृदय आहे. दासबोधाचं हृदय हेच आहे. कारण याच्यामध्ये भक्तिमार्ग सांगितला आहे. त्यांनी सांगितलं ह्या भक्तिमार्गामध्ये कशाने होतं माहीत नाही, कुणाच्या विश्वासाने होतं माहिती नाही, कुणाच्या कृपेने होतं माहिती नाही, स्वतःच्या पूर्वपुण्याने होतं माहिती नाही, पण जीव सरळ संबंध जोडतो परमात्म्याशी. मी परमात्म्याचा आणि परमात्मा माझा. माझाच नव्हे, सगळ्यांचाच. नुसता माझा नाही. माझा असता तर तो स्वार्थीपणा झाला असता, पण फक्त माझा नाही, सगळ्यांचा परमात्मा आहे, तो माझा आहे आणि मी त्याचा अंश आहे. हा संबंध तो प्रत्येक जीव त्या परमात्म्याशी जोडतो, ती भक्ती. बरं, ती जबरदस्तीने कोणी करत नाही, शिकवून करत नाही, शिकवल्यानंतर नाही. त्याला तळमळ वाटते, ईश्वर आहे, या दृढ भावनेतूनच भक्ती निर्माण होते. म्हणजे आधी सगळ्यात पहिल्यांदा भगवंताचं अस्तित्व मानणे, आपल्यापेक्षा मोठी शक्ती कार्यरत आहे ह्यावरती विश्वास बसणे, ते मानणे. मग अधिक सत्य ह्यापेक्षा एकावर जर प्रेम करतो, ते प्रेम एकापेक्षा अधिक लोकांवर होऊ शकत नाही. हाही एक असा दोष आहे हृदयाचा, की हृदयाने जर एकावर प्रेम केलं तर तो बाकीच्यांवर प्रेम तितकं करू शकत नाही. मग ते सत्य प्रेम जो अवतार आहे, भक्ती आहे, ती फक्त एकावरच करायला पाहिजे, जे सत्य आहे. असत्यावर प्रेम खरं, त्याग करणे वेगळं, प्रेम करणे वेगळं. प्रेम हे फक्त एकावरच होऊ शकतं आणि तो माझा सत्य संकल्प म्हणजे श्रीराम आहे. असं जेव्हा त्या जीवानी मानलं, कशाने मानेल सांगता येत नाही, त्यावरती निरूपण करणारच आहे. कशा कशा पद्धतीने श्रवणम कीर्तनम यस्य, ह्या सगळ्या प्रकारच्या भक्ती ते सांगणारच आहे. पण त्याहीपेक्षा जीवानी त्याच्याशी माझा काहीतरी संबंध आहे, जीव सनातन आहे आणि भगवंत सनातन आहेत, हे जेव्हा जाणलं तेव्हा मग ह्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. आणि त्यासाठी अतिशय सुंदर असं एक वाक्य मला सापडलं आहे. कसं की मी एक आहे आणि शरीर अनेक आहेत. मी एक आहे, शरीर अनेक आहे. मी वरून आलो आहे आणि शरीर इथे तयार झालं आहे. भक्ती निर्माण करण्यासाठी हे असे काही काही शब्द आपल्या अगदी कानात अगदी आपल्याला भिनतात आणि हृदयापर्यंत उतरतात, हे निश्चित आहे. मी एक आहे, शरीर अनेक आहे. मी वरून आलो आहे आणि शरीर इथे तयार झालं आहे. किती स्पष्ट कल्पना आहे. माझं हे जे शरीर आहे पंचमहाभूतिक तत्वांनी बनलं आहे, हे सांगत असताना मी वरून आलो आहे, म्हणजे वरून कुठेतरी आतमध्ये शरीरात आलो आणि इथल्या इथे या मातीपासून, ह्या सगळ्या प्रकारांपासून, पंचमहाभूतांपासून माझा देह तयार झाला, म्हणजे मी वेगळा आहे. नंतर मी सूक्ष्म आहे, पण शरीर जड आहे, शरीर स्थूल आहे. मी सूक्ष्म आहे, शरीर स्थूल आहे. मी सूक्ष्म आहे, मी दिसत नाही, पण माझं शरीर स्थूल आहे. मी चैतन्य आहे आणि शरीर जड आहे. मी चैतन्य रूप आहे, मी चैतन्य रूप आहे आणि शरीर जड. मग कुणाचा अंश झालो मी? या चारच ओळीमध्ये तर आपला स्पष्ट संबंध समजतो. कशाशी? शरीराची काय आणि ईश्वराशी काय. मी बिंदू आहे, मी बिंदू आहे, शरीर मोठे आहे. एवढं मोठं शरीर दिसतंय सगुण साकार, ते शरीर मोठं आहे, पण आतमध्ये असलेला मी सूक्ष्म बिंदू आहे. मी हलका आहे आणि शरीर वजन आहे. शरीराला वजन आहे. वजन अर्थात शरीर वेगळं झालं आणि मी वेगळा झालो. या 5-6 गोष्टीतून मधून शरीर वेगळं आणि मी वेगळा झालो. मी ऊर्जा आहे, तर शरीर पंचमहाभूतांपासून बनलं आहे. मी ऊर्जा आहे, शरीर पंचमहाभूतांपासून बनलं आहे. मी शक्ती आहे, मी स्वतः शक्ती आहे, म्हणजे मी पुरुष आहे आणि शरीर ही प्रकृती आहे. किती संबंध जोडला जातो या सगळ्या शब्दांनी. मी शक्ती म्हणजे मीच पुरुष, मीच त्याचा अंश म्हणजे मी पुरुष, आणि बाकी या सगळ्या गोष्टी ज्या दृश्य दिसत आहेत ती प्रकृती आहे. मग त्या प्रकृतीचं पुरुषावर प्रेम असायला पाहिजे. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, जो निर्माण करताय तो पुरुष, आणि तो पुरुष म्हणजे मी आहे, जो आतमध्ये सूक्ष्म रूपाने बसलेला आहे. इतकं स्पष्ट विवेचन आहे भक्तीचं, भक्ती निर्माण होण्यासाठी. शक्ती पुरुष, शरीर प्रकृती. मी अजर, चिरतरुण, शाश्वत, अमर, अविनाशी आहे. मी अज, अमर, चिरतरुण, अविनाशी आणि शाश्वत आहे, पण शरीराला मृत्यू आहे. मग शरीराचं प्रेम करायचं का माझ्यावर प्रेम करायचं? अहम ब्रह्मास्मीचा शोध लागू शकतो आणि तो ईश्वर म्हणतोय मी तुझा आहे. ह्यातच भक्ती निर्माण होणार आहे ना. म्हणजे भक्तीची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हे सगळं 2 गोष्टी अगदी वेगळ्या वेगळ्या केल्या पाहिजे. म्हणजे मी अविनाशी शाश्वत आहे आणि शरीर विनाशी आहे. शरीराला काही फक्त एकच होता जो आकाशाचे ब्राह्मण, त्याला मरण नव्हतं, कारण तो ह्याच रूपात होता, शक्तिरूपामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी मी एक आहे, शरीर अनेक आहे. मग मी जर एक आहे आतला, तर माझं हे शरीर आणि जे दिसतंय सगळं दिसतं, चेतन अचेतन सगळ्या वस्तू एकच आहे. ते एक आहे आणि मी एक आहे. म्हणजे मग ईश्वरात आणि माझ्यात फरक कोणता राहिला?
ईश्वराचा इतका जबरदस्त संबंध ईश्वराने आपल्याशी अजूनही ठेवला आहे. आधी होता, आहे आणि राहणार आहे. हा जर संबंध प्रत्येक जीवाला कळला तर हा भक्ती जीव ईश्वराशी संबंध असा जोडतो. असा म्हणजे या ज्ञानातून नाही, कशातून होईल सांगता येत नाही. अचानक कृपा होते, अचानक हात ठेवला जातो, तेव्हा कुठे जीव सरळ संबंध, प्रत्यक्ष संबंध आपला ईश्वराशी जोडतो. मग आपणहून जोडला गेला ना, मला कळलं मी हे नाही मी ते आहे, मी ते नाही मी एकच आहे असं म्हटल्याबरोबर खरंच मी त्याचा अंश आहे म्हटल्याबरोबर तो माझ्यावर किती प्रेम करत असेल, त्यापासून मी निर्माण झालेले आहे असं म्हटल्यावर भक्ताला त्याच्याबद्दल भक्ती निर्माण होते. ईश्वर आहे या दृढ भावनेतून भक्ती अधिक सत्य असू शकत नाही. आणि मुख्य गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा अडथळा भक्तीमध्ये विकल्प मनात नको. भक्ताच्या मनात विकल्प चालणार नाही. विकल्परहित, अविचल आणि अविश्वास त्या ठिकाणी चालणार नाही. या तिन्ही गोष्टी जेव्हा संपतात, भंजन होतं या तिन्ही गोष्टींचं, की विश्वासपूर्ण, विकल्प नाही आणि अविचल मन जेव्हा तयार होतं, म्हणजे आपल्या मनाच्या श्लोकातून म्हणा किंवा या 3 समासांमधून 3 दशकांमधून म्हणा, अवस्था अशी स्थिर झाली पाहिजे. होते आणि होणार आहे. मग असं झाल्यानंतर अखंड स्मृतीमध्ये फक्त भगवंत राहतो. कसा राहतो अखंड स्मृतीमध्ये भगवंत? कारण दुसरं नाहीच आहे काही. हे जेव्हा जीवाला समजतं आहे तेवढ्यापुरतं आहे, त्यामध्ये मन घालायचं नाही. आणि मनानेच तर मोक्ष आहे. मोक्ष जो मिळतो तो मनानेच मिळतो. प्रत्यक्षात आपण सुखात असलो तरी सुखात वाटणार नाही जर मन त्या ठिकाणी नसेल तर. आणि आपण दुःखात असू आणि मन जर त्या दुःखात नसेल तर आपल्याला दुःखही वाटणार नाही. म्हणजे मोक्ष हा मानसिक अवस्था आहे. आणि ही मानसिक अवस्था सुखदुःखाच्या परे असलेल्या ईश्वराच्या ठिकाणी जर लागली तर भगवंताशी तदाकारता. पहिली गोष्ट आहे अखंड स्मृतीमध्ये भगवंत असतो. मग एक क्षणही असं विसरत नाही भक्त त्याला, की त्याच्याशिवाय माझं अस्तित्व नाही, तो आणि मी काही वेगळा नाही. म्हणजे अखंड स्मृती भगवंताची राहते. अखंड स्मृती भगवंताची राहते. अखंड सानिध्य त्यामुळे करावं वाटतं. एखादी गोष्ट जर आवडली, एखादी गोष्ट जर मनापासून आवडली तर तीच गोष्ट करावी वाटते माणसाला. मनापासून आवडली की सानिध्य हवं असं वाटतं. मनाने आपण त्याच्यासोबतच असतो. तो कुठेही असला तरी आपण त्याच्यासोबत असतो. आताही आपण गंगेला कुंभाला जाऊ शकतो, मनाने गेलेलो असतो बरेचदा. त्या ठिकाणी मी आहे असं आपण कल्पनासुद्धा करू शकतो. अशी कल्पना भगवंताच्या ठिकाणी होते भक्ताची. कारण तो अखंड स्मृतीमध्ये भगवंत असतो. नंतर अखंड सानिध्य भगवंताचं त्याला मिळतं. त्यामुळे भगवंताशी तदाकारता होते. तो आणि मी काही वेगळा नाही. त्याचे बरेच अंश माझ्यामध्ये आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अंश माझ्यामध्ये आहे ते सोडायला मी तयार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी स्मृती आहे, त्याच्या व्यतिरिक्त जे माझं अज्ञान आहे ते सगळं मी सोडायला तयार आहे. भगवंताशी तदाकारता निर्माण होते आणि अशी बुद्धी एकदा स्थिर झाली की आत्मीयता आणि प्रीती निर्माण होते. तो आणि मी वेगळं नाही. जे चांगलं आहे ते त्याचं आहे. ते चांगलं त्याच्याचमुळे माझ्याजवळ आहे. जे वाईट आहे ते मला सोडायला पाहिजे तरच भगवंताचा अंश मी. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, हे वाक्य मनात आल्याबरोबर आपण वाईट वागू शकत नाही. म्हणजे प्रीती कोणाबद्दल वाटते? भगवंताबद्दल वाटते. मग अशाच ठिकाणी स्थिर झाली की आत्मीयता निर्माण झाली की प्रीती निर्माण होते. प्रीती म्हणजेच भक्ती. त्याच्याबद्दल प्रीती, स्वतःहून त्याच्यासाठी काहीतरी करावं वाटणं, स्वतःहून त्याला शरण जाणं, स्वतःहून त्याला मोठं मानणं. तुझ्या कृपेशिवाय काही शक्य नाही हे स्वतःहून वाटणं. असं वैराग्य म्हणजे काय? सोडायचं काही नसताना, काहीही न सोडता फक्त भगवंत माझा आहे म्हटल्याबरोबर ती जी प्रीती निर्माण होते त्याला भक्ती म्हटलं आहे. मग हेच भक्तीचं खरं स्वरूप आहे. मी त्याचा, तो माझा आणि याच्यासाठी जे काही करणार आहे जे मी करणार आहे ते सगळं भगवंताच्या चरणी अर्पण होणार आहे म्हटल्यावर तो हक्काचा वाटतो. तो आनंद मला मिळतो. आणि हाताशी आलेला असा आनंद जीव जर गमावून मी आतापर्यंत असं वाटायचं ह्या सगळ्या गोष्टी हक्काच्या असूनसुद्धा मी विसरत चाललो, भगवंताला विसरलो, हे किती मोठं पाप आहे माझं. हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा जीव आपोआप त्याला जसं वाटेल तसं करतो. आणि ईश्वराला भक्ती करणे म्हणजे त्याला स्वामी मानणे. स्वामी भक्तीसुद्धा आहे की त्याला स्वामी मानायचं, आपलेपणाने स्वीकार करायचा त्याचा. त्यांनी दिलं म्हणजे सुख आणि दुःख काही त्यांनी दिलेलं नाही, आपल्या कर्माप्रमाणे आलं आहे असं म्हणून त्याच्यातूनही तो तारतोय. इतक्या दुःखात सुद्धा तो तारतोय. दुःखात दुसरं कोणी दिसत नाही पण तो दिसतो. ही दृष्टी देणारा भगवंत जर आपल्याला वाटला, त्याचा आश्रय जर आपण घेतला तर ते भक्तीचं बीज या सुपीक अशा मनामध्ये निर्माण होतं. भगवंतापेक्षा वेगळं असं काहीच नाही. इतके लोक तळमळून सांगतात ते काय खोटे आहे. ह्या खोट्या मायाजाळामध्ये आपण आत्तापर्यंत अडकलो. त्यापेक्षा जर भगवंतावर प्रेम केलं,
डोळ्यात पाणी आलं तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्वार्थी असा. आता यासाठी एक मला सुचलेली गोष्ट होती अशी, स्वार्थी असावे हे खरे नाही. स्वार्थी असावे हे खरे नाही. भगवंत स्वार्थी नाही हे खरे का आहे? स्वार्थी नाही भगवंत. भगवंत स्वार्थी नाही हे खरे का आहे? मामेकम शरणम व्रज हीच ती अपेक्षा. त्याची सगळ्यात मोठी अपेक्षा आपल्याकडून असेल तर मामेकम शरणम व्रज. कितीही काही देव दिसले आणि तुझ्या कितीही पूजा आणि तुझे कितीही विचार असले तर ते सगळे खोटे आहे. त्या देवतांच्या पूजेतून तुला जे मिळणार आहे ते शाश्वत सुख नसणार आहे. मी फक्त खरा आहे पुरुष. जो मी आहे पुरुष, बाकी सगळी प्रकृती आहे. फक्त माझ्याकडे तुला ते मिळणार आहे. मामेकम शरणम व्रज. किती स्वार्थीपणा आहे हा देवाचा. देवाशी भांडण केलं आहे त्या दिवशी मी, की तू एकटा स्वार्थी. मला म्हणतो स्वार्थी होऊ नको, प्रत्येक जीवाला म्हणतो स्वार्थी नसायला पाहिजे, आणि सगळ्यात मोठा स्वार्थी तर तू आहे. कारण स्वार्थी नसावे हे खरे नाही मानलं का आपण आता? भगवंत स्वार्थी नाही. कारण मामेकम शरणम व्रज हीच ती अपेक्षा. सामान्य विचारांच्या रुंदावल्यात कक्षा. त्यामुळे सामान्य जे विचार होते स्वार्थीपणाचे जे सामान्य विचार होते ते बदलले आणि असामान्य विचार मनामध्ये निर्माण झाले, की जे असामान्य पुरुष आहे जो, तो पुरुष म्हणजे मी प्रकृती, बाकी सगळं प्रकृती, याच्याशी संबंध जर जोडला तर संबंध विश्वाचा चालक तो आहे, मालक तो आहे. आणि त्यांनी वाट्याला जे काही कर्म दिलं आहे ते करणं माझं कर्तव्य आहे. हा कर्मयोग. मग भक्तीमध्ये भक्तियोग आहे, भक्तियोगमध्ये कर्मयोग आहे. अरे यात समाधान मानणे म्हणजे भक्ती आहे, त्यात समाधान मानणे ही भक्ती. भक्ती ज्ञान आहे. कोणतं? मी त्याचं आहे हे ज्ञान झालं. ज्ञानाशिवाय भक्ती होत नाही. मला ज्ञान काय झालं? ज्ञानाशिवाय कसं मानणार आपण? म्हणजे या ज्या शंका मनात येत होत्या त्या सगळ्या दूर झाल्या आणि मी मानलं की भगवंत मी त्याचं आहे. ज्ञान, खरं ज्ञान. आत्तापर्यंत किती ज्ञान मिळवलं आपण, कितीतरी गोष्टी आपल्याला मिळाल्या, पण खरं ज्ञान हे झालं की मी त्याचं आहे. कारण मी एक आहे, शरीर अनेक आहे. हे जेव्हा ज्ञान मला झालं म्हणजे भक्तीमध्ये ज्ञानयोग आहे. भक्तीमध्ये ही गोष्टी आहे, भक्तीमध्ये प्रेम आहे, त्याच्याबद्दल आवड निर्माण होते म्हणजे भक्तीबद्दल प्रेम आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा कर्मयोग आहे. मग भक्तीमध्ये ज्ञान आहे, कर्म आहे, काय नाही आहे भक्तीमध्ये. मग हे भक्ती करणं म्हणजे सगळ्या दृष्टीने त्याला शरण जाणं आहे. भक्तीमध्ये योगसुद्धा आहे. कसा योग आहे? ते केल्या वाचून मला चैन पडत नाही. भगवंत खुश कशाने होईल ते केल्याशिवाय मला चैन पडत नाही, हा योग आहे. मी त्याच्यासाठी करते म्हणण्यापेक्षा माझा आनंद त्याच्या आनंदाशी जोडल्या जेव्हा जातो, हात जोडणे म्हणजे योग आहे. अर्जुनाला भगवंत तेच सांगतायत, तू माझ्यावर सोड सगळं. जे तुला सांगतोय तेवढं कर्म कर आणि ते सगळं माझ्यावर सोड. तू माझ्याशी जोडला गेला की बाकी सगळे कर्म संपून जातात. म्हणजे हा झाला योग. कर्म झाला. भक्तीमध्ये प्रेम आहे, कर्म आहे आणि भक्तीमध्ये योगही आहे. या तिन्ही गोष्टी भक्तीमध्ये साधल्या जातात. खऱ्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करता करता त्यातून जीव आपोआपच धारणा आणि ध्यान करतो म्हणजे हा योग झाला. या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या, त्यांनी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भक्तियोग सांगण्यासाठी त्यांनी इतकी सुपीक अशी जमीन तयार करून ठेवली. तुम्ही वेगळे नाही, मी वेगळा नाही असं म्हटलं. आणि संत सज्जन त्यांचे पार्षद आहेत की हे असं करा सांगणारे पटवत आहेत. कोण? तर हे आपले साधू संत. या साधू संतांवर पूर्ण विश्वास दिल्यानंतर किती कल्याण करणार आहे जीवाचं. हा 1 तासाचा वेळ नाही, क्षण त्यांच्या आनंदात आपण सामील होऊ शकतो आणि हा योग भक्तीने साधला जाऊ शकतो. असं याचं सुरुवातीची प्रस्तावना आहे. आणि पहिला जो दशकातला सुरुवातीचा समास आहे तो पुन्हा एकदा वाचायचा असा मी आग्रह करीन. जे मी ते निरूपण केलं आहे पहिल्या ह्याच्यावर ते पुन्हा एकदा वाचा, वेगळ्या पद्धतीने ते समजेल. आता आपण ते सांगत बसलो तर हा समास सुरू होणार नाही. त्यामुळे पहिला समास कृपया सगळ्यांनी पुन्हा वाचावा. समास पहिला आता श्रवण भक्ती. भक्तीला श्रवण भक्ती म्हटलं पहिला समास आहे. जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, अध्यात्म विद्येच्या परमार्था, मज बोलवावे श्रीराम. ते म्हणतात आहे जय जयाजी गणनाथा. पुन्हा गणपतीची स्तुती, गणपतीची आराधना करत असताना नम्रता किती, शरणागती किती. मला कुठे बोलता येणार आहे? बोलण्याचा देव तू आहे. तू माझ्याकडून, तू विद्या वैभव समर्थ असलेला असा देव, अध्यात्म विद्येच्या परमार्था. आत्तापर्यंत जी विद्या घेतली ती सुद्धा आपण म्हणतो बुद्धीचा देवा. गणपतीची आराधना केल्यावर ती गोष्ट आपल्याला करता येते, ते आपल्याला विषय सोडवता येतात. पण हा अध्यात्म विद्येचा परमार्थ जो आहे त्याच्यासाठी माझ्याकडून बोलवून घे असं समर्थक गणपतीला प्रार्थना करतात. दशकाच्या सुरुवातीला प्रार्थना नमन असतंच त्यांचं जय जय जी गणनाथा.
तू विद्या वैभवे समर्था अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे. माझ्याकडून तू असं बोलवून घे की ज्या ठिकाणी अध्यात्मविद्या सगळ्यांना समजेल. ही विद्या म्हणजे सहज योग आहे. हा सहज योग भक्तिप्रेमाने ओथंबून असे सगळे भक्त बनो अशी तू कृपा कर. नमो शारदा वेदजननी. ही जी शारदा आहे ही वेदांची जननी आहे. वेद तिच्यामुळे सोपे होतात समजायला. वेदचे शब्द समजो न समजो वेद समजवणारी शारदा मनामध्ये उतरू दे, मनामधून हृदयामध्ये उतरू दे आणि मला एकतरी ओवी अनुभवावी या नायाने शारदेची कृपा व्हावी. नमो शारदा वेदजननी सकळ सिद्धी जयेचेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे. अशी जी स्फूर्ती असं जे स्फुल्लिंग निर्माण होणार आहे कशाचं, एकदम सगळं सोडायचं आहे, स्फोट व्हावा तसं बाकी सगळं सोडायचं आहे आणि देवाला शरण जायचं आहे. ही जे काही होणार आहे बुद्धीचा खेळ तो सगळा शारदा देवीच्या कृपेने प्रसादाने होणार आहे यावरती विश्वास आहे. त्यासाठी तिची आराधना. जय 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 गणनाथा. तू विद्या वैभवे समर्था अध्यात्मविद्येच्या परमार्था मज बोलवावे श्रीराम. नमो शारदा वेदजननी सकळ सिद्धी जयेचेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्तिरूपे. मानस माझ्या मनातले जे विचार आहे ते मननामध्ये प्रवर्तावे. माझं मनन चिंतन त्या पद्धतीने व्हावं आणि या पद्धतीसाठी शारदेला मी नमन करतो. आता आठवू सद्गुरू. सद्गुरू आठवताना काय वाटत असेल. आपली इच्छा जेव्हा असते तेव्हा सद्गुरूंनी आपल्याकडे बघावं, आपल्याला आशीर्वाद द्यावा किंवा तेच सगळं करतात हे जाणून आता आठवू सद्गुरू. जो पराचाही परो, जो परात पर सद्गुरू जो आहे, जयाचे ज्ञान विचारू कळो लागे. त्याच्या ज्ञानविचारांनी, त्याच्या कृपेनी, त्याच्या आशीर्वादांनी, त्याच्या चरणांवर डोकं ठेवल्यामुळे त्यांच्या चरणापासून माझ्या मस्तकामध्ये ते ज्ञान कळू लागेल. अशा प्रकारच्या सद्गुरूंचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे. लहानपणीच्या पहिलीतल्या मुलांना उदाहरण देतो, सगळे शब्द वाचून काढतात. अगदी अगदी एक एक शब्द आ ई ई करत ते वाचतात, समजत काहीच नाही. तशीच आपली अवस्था आहे. आपल्याला सगळं वाचता येतं, समजत नाही. ते कळणं महत्त्वाचं आहे. ते प्रबोध होणं महत्त्वाचं आहे आणि तो प्रबोध कुणामुळे होतो. सद्गुरू बुद्धी आहे आणि शारदा देवी पण प्रसन्न झाली आहे. पण हे सगळं असताना सुद्धा हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मला कळावा यासाठी सद्गुरूंची खूप कृपा आवश्यक आहे आणि सद्गुरू ते करू शकतात. कुठे भक्ताला नेऊन ठेवू शकतात. एकदा समर्थांना जेव्हा गुरु महाराजांना म्हटलं की मी तुमच्या पायाशी आलो, ताबडतोब गुरु महाराजांचा शब्द, माझ्याजवळ काय मिळणार आहे, मी सुद्धा संपणार आहे एक दिवस, देह माझा नाही, मी तुला रामापर्यंत नेतो असं म्हणणारे सद्गुरू. असे ढोंगी गुरूंबद्दल आपण बोलत नाही आहे. जी काही चर्चा चालली आहे ती सद्गुरूंबद्दल, जे प्रबोध करून जीवाचं कल्याण करतात. ते म्हणतात माझ्याजवळ काय. हे तर सद्गुरूंचं झालं. हनुमंत राय आपले, हनुमंतांच्या जवळ जर एखादा भक्त गेला तो म्हणतो मला काय मागतो, मी फक्त रामनाम देऊ शकतो, रामामध्ये प्रीती देऊ शकतो, ह्याच्या व्यतिरिक्त काही मागितलं माझ्याजवळ काही नाही. तू जर माझ्याकडे अनन्य भावानी शरण होऊन माझ्याजवळ जर आला तर मी फक्त रामरायाचं दर्शन देऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त या जगातलं मी काही देऊ शकत नाही. आणि जे दिलं ते टिकणारं नाही आहे, त्याच्यामुळे तू ते मागू पण नको. म्हणजे हनुमंतापर्यंतची ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. मग सद्गुरू तेच तत्व आहे. सद्गुरू आणि हनुमंत हे काही तत्व वेगळं नाही. मग त्यांच्या जवळ जर गेलो तर ते रामदर्शन घडवतात. ह्यावरती पक्का विश्वास जर असेल तर भक्ती आपोआप आपल्यामध्ये स्फुरण पावेल. स्फूर्ती रूपे. दुसरी ओवी, मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे श्रीराम. श्रोतेन पुसले बरवे भगवज्जन कैसे करावे म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. आता श्रोत्यांनी प्रश्न विचारला, हे सगळं कसं होणार आहे. हे शुष्क आहे ना सगळं, नुसतं बोलणं शुष्क आहे. पण बोलणारा जर त्या ठिकाणी सद्गुरू जर असा असेल की मी दर्शन घेतलं आहे रामाचं, असं जर त्यांनी सांगितलं सद्गुरूंनी रामरूपामध्ये मी बघितलं आहे प्रत्यक्ष मूर्ती आणि जे राम मला स्वप्नात दिसले तीच ही मूर्ती आहे असं जेव्हा ते सांगतात तेव्हा मी म्हणून बोलतो. कारण तुम्हाला काहीतरी गोष्ट समोर स्पष्ट झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. म्हणून माझी सिद्धी आहे म्हणून नाही, सिद्धीत रमणारे रामदासी नाहीतच. कोणतीही सिद्धी तर ते खालच्या दर्जाचं म्हणतात, भविष्य खालच्या दर्जाचं आहे. कोणताही प्रसंग कोसळूनही पडो हे आकाश आणिकाची वास पाहू, कोणतंही आकाश कोसळून पडलं तरी आम्ही न घाबरणारे रामदासी. कसा विश्वास ठेवणार आहे या सगळ्या गोष्टींवर. त्यामुळे मला सिद्धी आहे आणि माझं असं माझं तसं, मला हे दिसलं मला ते दिसलं हे सांगण्यात मला रस नाही. पण भगवतजनांनी विचारलंय कोण असतात भगवतजन.
कोण पार्षद आहे, काय मिळतं, श्रोते पुसती कोण ग्रंथ, असं विचारलं आहे श्रोत्यांनी. गुरुशिष्य संवाद आहे आणि आपली परंपरा आहे गुरुशिष्य संवाद आहे. शिष्यांनी प्रश्न विचारावा आणि गुरूंनी त्याचं उत्तर द्यावं आणि त्याच्या शंका निरसन करावं, हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे मी बोलतो. या ठिकाणी असं म्हणतात, श्रोतेन पुसले बर्वे, भगवत भजन कसे करावे, म्हणून बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. भगवत भजन कसं करावं हे प्रश्न तुम्ही विचार, कारण भक्ती निर्माण होण्याची असेल तर भगवत भजन करावं लागेल. मग भगवत भजन कसं करायचं हे विचारलंय, त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर देतोय. अन्यथा सिद्धी आणि मला काही विशेष आणि मला रामाचं दर्शन झालं, कितीतरी गुप्त रूपाने हे लोक ठेवतात, सगळ्या सिद्धी गुप्त असतात, त्यांच्या हातात सगळं काही असतं, अशक्य शक्य करण्याचं करत नाहीत. ते म्हणतात तुम्हाला रामापर्यंत जायचं असेल या छोट्या गोष्टीत अडकूच नका. नाही, या ग्रंथामध्ये असं छोटं काही सापडणार नाही. जे सायोज्य मुक्ती, तुम्हाला जितकं वर जायचं आहे तितकं जा, तितकी मी देतो. मग हे सगळं सांगण्यासाठी हा प्रपंच आहे, बाकी दुसरं काहीही कारण नाही. कल्याणाचा मार्ग आहे हा. आता श्रोते न पुसले, सावध होऊ न श्रोते जन. आता सावध व्हा. सावध म्हणजे आनंदी व्हा. मी तर म्हणते सावधही व्हा आणि आनंदी व्हा. ऐका नवविधा भजन, नवविधा भजन. नंतर सच्छास्त्री बोलिले पावन होईजे येणे. यामुळे सच्छास्त्र बोलिले, मी हे जे सच्छास्त्र सांगितलं आहे आत्तापर्यंत, ते सगळे शास्त्र आपण पाहिले. सगळ्या प्रकारच्या शास्त्रांमध्ये खरंच महत्त्वाची गूढ अशी माहिती असते वेदांमध्ये, पण हे सगळ्या शास्त्रांपेक्षा हे आत्मकल्याणाचं जे शास्त्र आहे ना, ते आता मी पावन होईजे येणे, त्यामुळे तुम्ही पावन, पवित्र आणि मुक्त होऊ शकता. इथपर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. कोण तळमळ करेल एवढी? कशासाठी तळमळ करतील कोणी कोणासाठी? जीवाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, माझ्या कल्याणासाठी त्यांचा जन्म आहे, हे जोपर्यंत त्या भक्ताला वाटत नाही तोपर्यंत अज्ञानाचा पगडा आहे. अज्ञान जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्या गोष्टी पटत नाही. पण आता इतके 3-3 दशक झाल्यानंतर, इतके समाज झाल्यानंतर भगवंतांवर प्रीती आणि सद्गुरूंवर विश्वास निश्चितच वाढला असेल. त्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी ही भक्ती निर्माण होईल यात शंका न ठेवावी. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे. पहिल्यांदा श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. सख्य भक्ती जी अर्जुनाची आहे, आत्मनिवेदन भक्ती अर्थात शबरीची आहे. या सगळ्या प्रकारच्या श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं, विष्णूचं स्मरण केल्याने सुद्धा पावन. या महापर्वामध्ये आपण त्याचं स्मरण करणं, ते स्मरणात भगवंताला ठेवणं सोपं आहे का? आपल्या स्मरणात राहतं का? आपण किती विचार केला तरी त्या गोष्टी लक्षात येत नाही. कितीच लोकांना वाटतं आता आम्हाला कळायला लागलं, पण स्मरणात बाकीच्याच गोष्टी डोक्यात येतात. हाच तर प्रश्न आहे. विष्णू स्मरण भक्ती इतकी सोपी नाही, पण सोपी मन लावलं त्या ठिकाणी तर सोप्या, याच्याहून सोपं काही नाही. कारण जीवाचं तुटला आपण अज्ञानामुळे. बाकी भगवंत हा प्राप्त आहे, अप्राप्त नाही. तो विसरतो अज्ञानामुळे. त्यामुळे या सगळ्या नवविधा भक्ती त्यांनी या दशकामध्ये सांगितल्या. नवविधा भजन बोलिले, त्याची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिधले पाहिजे. आता गोडवा आणायला पाहिजे, मन अगदी तयार पाहिजे. आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे. यातला कोणता तरी मार्ग निश्चित निवडायचा आहे. नवविधा भक्तींमध्ये काहीही नाही केलं. मानसपूजा सुद्धा समर्थांनी सांगितली आहे. या पूर्ण संप्रदायामध्ये मानसपूजेला महत्त्व आहे. मनात झोपून आजारी माणूस सुद्धा मानसपूजा करू शकतो, त्यात रममाण होऊ शकतो, त्या ठिकाणी तल्लीन होऊ शकतो आणि समाधीचा आनंद घेऊ शकतो. याचं शंकराचार्याने सुद्धा उदाहरण देऊन सांगितलं आहे. कोणत्याही उपचाराची गरज नसलेली ही विचारी साधी भक्ती का जीव करत नाही, याचं कारण अज्ञान आणि माया. नवविधा भजन बोलिले, त्याची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिले पाहिजे. आता प्रथम भजन ऐसे जाणं. पहिल्यांदा भजन, सगळ्यात पहिलं भजन करायचं आहे. भजन करणे, हातात टाळ घेणे आणि रममाण होणे सोपं नाही. टाळ घेऊन माझा आवाज चांगला आहे, मी छान म्हणू शकते, माझं पाठांतर चांगलं आहे, हे भजन छान आहे, कोणी लिहिलं ते खूप छान आहे, हेच वरवरचं बोलतो आपण. त्याचा अनुभव जो आहे तो अनुभव घेत नाही. लिहिणाऱ्याचाही नाही आणि म्हणणाऱ्याचाही अनुभव त्या ठिकाणी नसतो. म्हणजे हरिकथा पुराण श्रवण, त्यासाठी हरिकथा पुराण श्रवण केले पाहिजे. व्यासांचं उदाहरण आहे, 18 पुराणं लिहिली, इतकं ज्ञान अगाध. याच्यासारखं आपण जर एक विषयामध्ये जर आपण MSc केलं, एका विषयामध्ये आपण जर डिग्री मिळवली तर आपल्याला भरपूर ज्ञान त्या विषयाचं होतं.
बऱ्याचपैकी आपल्याला ते ज्ञान होतं. यांनी तर 18 पुराणं लिहिली, तरीही ते अस्वस्थ आहेत. अस्वस्थ आहेत त्याचं कारण समजेना त्यांना. इतकं ज्ञान माझ्याजवळ आहे, पण माझी अस्वस्थता कशाने आहे? बरोबर नारद आले, सद्गुरू येतात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते देतात. त्यांनी सांगितलं 18 पुराणं लिहिले, कारण तो ज्ञानाचा प्रसार झाला. जी काय 18 पुराणं लिहिली तुम्ही, तेही अगदी कर्तृत्वच आहे. कोणीही करू शकणार नाही अशी गोष्ट तुम्ही केली, पण तो ज्ञान प्रसार झाला. ज्ञानाचा प्रसार झाला तर वरवरचं झालं, ज्ञान मिळालं. पण जे हरीचं निरूपण करायला पाहिजे, हरीचं कीर्तन करायला पाहिजे, हरीच्यासाठी नाचायला पाहिजे, हरीची भक्ती गायला पाहिजे, गोडवे पाहायला पाहिजे, ते त्या ठिकाणी नाही. तुम्ही नुसती माहिती दिली आहे. नुसती माहिती ज्ञानाची दिल्यानंतर ज्ञान वाढेल, ज्ञान प्रसार होईल, पण तल्लीन माणूस होणार नाही. कारण त्या ज्ञानाचा आणि माझा काय संबंध? प्रत्येक गोष्ट जर एखादी सांगितली, ह्या ग्रंथाचा आणि माझा काय संबंध, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ग्रंथ हे ज्ञान देणारं साधन आहे. ज्ञान मिळणं खूप मिळतं आहे. ज्ञान ठिकठिकाणी ज्ञानाचे आपल्याजवळ भांडार आहे, पण त्या ज्ञानाचा आणि माझा काय संबंध आहे हे जोपर्यंत त्या जीवाला समजत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा त्याला उपयोग नाही. घरात नुसते पडून असतात. मग तुम्ही असं केलं आहे, 18 पुराण लिहिली, तुमच्या बुद्धिमत्तेला अगदी तुम्हाला देणगी आहे, पण तुम्ही हरिकीर्तन न केल्यामुळे, हरीचे गुणगान केलं, हे सगळं हरीमुळे आहे. मग भागवत पुराण जेव्हा लिहिलं, हे सगळं हरीमुळे आहे. श्रीकृष्णाचं लीला वर्णन आहे. आणि ते लिहित असताना ते जे ओथंबलेली त्यांची वाणी, त्यांची लेखणी झाली, त्या ठिकाणी त्यांना पूर्ण समाधान मिळालं. म्हणजे ज्ञानमार्गापेक्षाही भक्तिमार्ग, ज्ञानातून मार्ग भक्ती हे केलं तरच. म्हणजे आधी हरिकथा पुराण श्रवण करा. हरिकथा पुराण श्रवण केल्याशिवाय मन, म्हणजे श्रवण भक्ती चालली आहे. प्रथम भजन ऐसे जाणं, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. ऐकल्याशिवाय, आपल्या कानांना त्याचे गोडवा कळल्याशिवाय, आपल्या हृदयात ते उतरल्याशिवाय ह्या गोष्टीचा परिणाम होत नाही. श्रवण भक्ती ही सगळ्यात पहिली भक्ती आहे. श्रवणानेच माणूस, बोलण्यापेक्षा श्रवणाने जास्त भक्ती मिळू शकते. बोलताना काय बोलतो? जे माहिती आहे तेच बोलतो. श्रवणाने किती गोष्टी कळतात. बोलणारा बोलतो जेव्हा त्याला जेवढं माहिती आहे तेवढंच बोलू शकतो. जे माहिती नाही ते कसं बोलणार आहे? जे माहिती नाही ते बोलता येत नाही. त्यामुळे बोलण्यापेक्षा श्रवणावर भर जास्त आहे. श्रवण केल्यानंतर मग बाकी त्या नवीन नवीन गोष्टी जेव्हा कळतात आणि त्यातली एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली तर त्याचा मागोवा मन निश्चित घेतं. त्यामुळे ऐकल्याशिवाय कसं होणार आहे? ऐकल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही. त्यामुळे श्रवण भक्ती ही पहिली. हरिकथा पुराण श्रवण म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्याचं पूर्ण माहिती असण्यासाठी ऐकणं आवश्यक आहे. वाचन ऐकणं आवश्यक आहे. मनन चिंतन सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. त्याशिवाय हरी गोड आहे हे कसं कळेल? त्यामुळे हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण, अध्यात्माचे निरूपण ऐकले पाहिजे. आणि मग ऐकतच भक्ती होते. म्हणजे श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे. सगळ्यात जास्त भर श्रवणावर पहिली भक्ती आहे. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, योगमार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. आपल्याला जो आवडेल तो. आधी कर्ममार्ग कोणता तो ऐकायचा. उपासना मार्ग कसा आहे तो ऐकायचा. नंतर ज्ञानमार्ग काय आहे, आपण वाचतोच आहे, ज्ञानमार्गाने जायचं आहे. सिद्धांत काय आहेत खरे, सत्याचे सिद्धांत कोणते आहे, संकल्प कोणते आहे ते ऐकलं पाहिजे. योगमार्ग म्हणजे काय, वैराग्य मार्ग म्हणजे काय, हे आधी माहिती करून घ्यायचं. पण हे माहिती कशी होईल? ऐकून, श्रवणाने. आपले कान तृप्त होतील इथपर्यंत श्रवण करायचं. कारण श्रवण जशी आपल्या कानांना सवय लावू तेच बरोबर मन करायला भाग पाडतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकाव्या. त्यातला कोणता मार्ग निवडायचा हे आपोआप निवडला जातो. त्याच्यामध्ये रस निर्माण होतो. नाना व्रतांचे महिमे, व्रत केल्याने काय होतं, या व्रतांचा काय महिमा आहे ते कळतं. नाना तीर्थांचे महिमे, तीर्थस्थानी गेल्याने काय होतं. नाना दानांचे महिमे, काय होतं दान केल्याने, ऐकत जावे. ऐकलं पाहिजे. आपल्याच मनाने ठरवायचं नाही आहे कोणती गोष्ट. हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं, हे काही नाही. नकारात्मक विचार नको. हे ऐका तर खरी. तो ग्रंथ हातात पडल्यानंतर त्या ग्रंथात काय आहे हे त्या आधी ऐका तर खरी. त्याशिवाय कसं कळणार आहे? हे सगळं ऐकलं पाहिजे. म्हणजे ही श्रवण भक्ती सगळ्यात मोठी भक्ती आहे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. ऐकत जायचं. दान केल्याने काय होतं, त्यांना काय मिळालं, भलेही आपल्याला आता सध्या काही मिळत नाही, ऐकत जायचं. ऐकता ऐकता त्यांना हे मिळालं,
मग कुठेतरी आपल्याशी त्याची जोड करता येते आणि अच्छा ह्यातून काहीतरी मार्ग निघेल असं वाटतं. हे सगळं ऐकल्यातून निर्माण होतं. नाना महात्मे नाना स्थाने, नाना महात्मा नाना स्थानं, नाना मंत्र नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी. जे जे नाना व्रत असतात तो पुरश्चरण आहे ती ऐकायची, सतत ऐकायची. दुग्धहारी निराहारी, दुग्ध पिऊन ज्यांनी उपासना केली ते लोक बघायचे, निराहारी लोक आहेत ते बघायचे, ते लोक कसे वागतात ते बघायचं, त्यांची महिमा ऐकायची. फळाहारी पर्णाहारी, पर्ण खाणारे फळं खाऊन राहणारे जे लोक असतात त्यांच्याबद्दल ऐकायचं. तृणाहारी नानाहारी, तृणाहारी तृणधान्य खाणारे, नानाहारी सगळे आहार करून स्वतःवर नियंत्रण करणारे कैसे ते ऐकावे, कसं करतात ते ऐकावं, कुणासाठी करतात, कसे करतात. आता हे नागासाधूंचं एक नवीन वर्णन ऐकतो. कुठून येतात आणि कुठे जातात कळत नाही. फक्त परवाच्या दिवशी त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने ते साधू येतात. त्यांची किती मोठी तपश्चर्या आहे. म्हणे हे सगळं सांभाळण्याचं कार्य ही दैवी शक्ती करत असते. त्यांची तपश्चर्या करण्याची पद्धत जेव्हा आपण ऐकू, त्यांच्याबद्दलची माहिती घेऊ, आश्चर्य वाटते. ही देवाची लीला आहे. सर्वसाधारण जीव संसारात सुद्धा सुखी नाही आणि तिथे काहीच नसताना ते सुखी राहतात, पुन्हा दिसत नाहीत आणि कुठून येतात ते कळत नाही. मग या सगळ्या गोष्टी बघितल्या, ह्याच्याबद्दलची माहिती श्रवण करावी. हे काय चाललं आहे त्या गोष्टींकडे लक्ष नाहीच, त्याची खिल्ली उडवणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, ह्यामुळे आपलाच घात होतो आहे. सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायची, त्याच्याबद्दल श्रवण करायचं, त्याच्याबद्दल ऐकायचं, मनन चिंतन करणं खूप आवश्यक आहे. कारण एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या पायरीवरून जावंच लागणार आहे. त्या पायरीवरून जाण्यासाठीच त्यांनी 3 दशक आधी सुरुवात करून दिली आहे की त्याशिवाय तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार नाही. आणि आनंदाची प्राप्ती व्हायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यातूनच निघणाऱ्या त्या आपल्याला करायला पाहिजे. उष्णवास जळवास, शीतवास अरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे. कसे करतात ते उष्णवास, किती वेगवेगळे प्रकारचे तप ते करतात, हे कसे करतात हे ऐकावं. जपी तपी तामस योगी, कोणी जप करतात, कोणी तप करतात, कोणी तामस असतात ते योगीच असतात, तामसी असतात ते कसे करतात. नाना विग्रह हट योगी, शाक्त आगम अघोर योगी कैसे ते आगावे. शक्तीची उपासना करणारे अघोर योगी, अघोर ते साधना करतात. ते योगी काय करतात, कशासाठी करतात, त्यांना काय प्राप्त होतं, काय त्यांनी सोडलं आहे आणि कशासाठी हे सोडलं आहे हे ऐकावं. जोपर्यंत ते ऐकणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. त्यातूनच कोणता तरी एखादा मार्ग आपल्याला सापडेल आणि श्रवणातूनच आपल्याला भक्ती निर्माण होऊ शकते. जपी तपी तामस योगी, नाना विग्रह हट योगी, शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे. कसे होतात ते ऐकावे. नाना मुद्रा नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने, पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसे ते ऐकावी. पिंडज्ञान, पिंडांचं ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना, प्रत्येक वेगवेगळे तप कसे करतात ते लोक, ते सगळं बघावं. साधं सगळं जीवन जगण्यापेक्षा यांचं जीवन काय आहे, हे लोक कशासाठी जगतात, हे काय प्राप्त करतात, काय सोडतात, हे सगळं ऐकायला पाहिजे. या सगळ्या श्रवणातून आपल्याला पहिली भक्ती श्रवण खूप जास्तीत जास्त ऐकायचं. आपल्याला जे काही थोडं ज्ञान होतं ना ते श्रवणातूनच होतं. पूर्वीपासून जन्मल्यापासून श्रवण करतो आपण, फक्त काय करतो हे महत्त्वाचं आहे. श्रवणातून जो लाभ होतो तो खरंच आयुष्यभर टिकतो. म्हणून श्रवणाला भक्ती म्हटलं आहे, पहिली भक्ती. आता 5 ओव्या वाचते आणि थांबते. जपी तपी तामस योगी, नाना विग्रह हट योगी, शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे श्रीराम. नाना मुद्रा नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने, पिंडज्ञाने तत्वज्ञाने कैसी ते ऐकावे श्रीराम. नाना पिंडाची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी श्रीराम. चंद्र सूर्य तारामय, ग्रंथमंडळे मेघमंडळे, 21 स्वर्गे पाताळे कैसी ते ऐकावी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.